नमस्कार. मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून कलाकार व चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी त्यांना ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते. मात्र मोठ्या धैर्याने त्यांनी या आजारावर मात केला आणि 2023मध्ये त्या पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाल्या होत्या. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. घर घर मंदिर, कुमकुम, करम अपना अपना आणि कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. सलमान खानच्या सुपरहिट रेडी चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. तसेच जलेबी या चित्रपटातही त्या झळकल्या आहेत. त्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नीरज पांडे यांच्या तस्करी या वेबसिरीजमध्ये इम्रान हाशमीसोबत दिसल्या होत्या आणि हीच त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्या एक निडर व्यक्तिमत्व आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून सदैव स्मरणात राहतील. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.